हाय हॅलो नमस्कार. आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत, पण जरा वेगळ्या पद्धतीने. यासाठी मी आंबे मोहर तांदूळ एक 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं. त्यानंतर त्याला बारीक मिक्सरला वाटून घेतलं. चिमूटभर मीठ, 1 चमचा साखर त्या बॅटरमध्ये टाकलं. कढईमध्ये छान गावरान तूप मी टाकून घेतलं आणि त्यामध्ये जे वाटलेलं मिश्रण होतं आपलं ते घालून घेतलं. एक 5-10 मिनिट त्याला हलवत हात चालवत छान मी शिजवून घेतलं. झाकण ठेवलं 10 मिनिटं. तोपर्यंत इकडे आपल्याला त्यातल्यात भरण्यासाठी सारण रेडी करायचंय. ओल्या खोबऱ्याचा किस नाही, हा सुक्या खोबऱ्याचा किस आहे. तर सुक्या खोबऱ्याचा किस घेतला 1 वाटी, गूळ पावडर घेतली 1 वाटी, खसखस, वेलची पावडर हे सगळं टाकून छान बॅटर तयार करून घेतलं. मी सारण तयार करून घेतलं आणि आपलं जे हे पीठ तयार होतं त्याला छान मळून घेतलं. तांब्याने हाताने असं छान गोळा करून घेतला आणि त्यानंतर साच्यामध्ये छान मोदक करून घेतले. मी मध्ये सारण वगैरे गच्च भरलं आणि साच्यामध्ये छान छोटे छोटे मोदक करून घेतले. मोदक उकडण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, चाळण ठेवली त्यावरती आणि केळीच्या पानाला तूप लावून ठेवलं. मोदकांना एका पाण्यामध्ये डुबवलं म्हणजे, आणि त्यानंतर पाण्यामध्ये डुबवून त्यांना आपल्याला उकडून घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांना चाळणीमध्ये ठेवलं आणि डेकोरेशनसाठी वरतून त्याच्यावरती छान केसर लावलं आणि 10 मिनिटं आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून मोदक उकडायला ठेवायचे. फार छान वास सुटला होता, असा खमंग तुपाचा, त्या सारणचा वास सुटला होता. त्यानंतर एक मोदक आपण फोडून बघितला, त्यावरती तूप घातलं. मस्तपैकी गरमागरम मोदक आपण बाप्पाला प्रसाद म्हणून दिला.